नमस्कार. शुभमंगल सावधान असं म्हणता क्षणीच आता आपण एकमेकांसाठी जगायचं हे मनाशी ठरवलेल्या नववधू आणि नववरांना आपण इथे बोलवणार आहोत. त्यांच्यासाठीच ही स्पर्धा आहे. होम मिनिस्टर नववधू नंबर 1 ची. नाशिक केंद्रावर मी उभा आहे. आतापर्यंत नाशिक केंद्रावरून अहिरराव, भुसे आणि जंगम वहिनी अशा 3 नववधू उपांत्य फेरीत पोहोचलेल्या आहेत. आज बघूया आजच्या एपिसोडमधून कुठल्या नववधू कुठल्या वहिनी उपांत्य फेरीत जात आहेत. सर्वप्रथम आपण बोलूया पाटील वहिनींना. यानंतर बोलूया सूर्यवंशी वहिनींना. यानंतर येत आहेत उभाळे वहिनी. नववधूंसाठी अनेक बक्षिसं आहेत, अनेक गोष्टी आहेत, परंतु नववरांना मानाची टॉवेल आणि टोपी मी अर्पण करीत आहे. टॉवेल टोपी देण्यात आलेली आहे. आता जराशा गप्पा गोष्टी. नमस्कार. नमस्ते. कसं काय पाटील, बरं आहे का? एकदम मजेत. तुमचं संपूर्ण नाव? अमित रघुनाथ पाटील. काय करता आपण? डिझाईन एक्झिक्युटिव्ह. डिझाईन एक्झिक्युटिव्ह. काय बरं डिझाईन करता? फॅन? मी नाही फॅन नाही, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर डिझाईन करतो. तुम्हाला काय कळलं का? मला काही नाही कळलं, पण काहीतरी चांगलंच करत असावे दादा. नाही का? काहीतरी एवढ्या मोठ्या कंपनीत माणूस नोकरीला म्हणजे काय उगाच काय. नमस्कार वहिनी. नमस्कार. तुमचं संपूर्ण नाव काय वहिनी? आदित्य अमित पाटील. तुम्ही काय करता? मी सध्या MA करते, MA इंग्लिश, बिटको कॉलेजला येईल. नाव घ्या वहिनी. अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान, अमितरावांमुळे मिळाला सौभाग्याचा मान. सौभाग्याचा मान. हा मग. सोन्याच्या समयीत मंद वाहते वात, आदिती बरोबर केली आहे संसाराची सुरुवात. सुरुवात तर चांगली झालेली आहेच. संसारही सुखाचा हो या शुभेच्छा. थँक्यू. आता आपण गप्पा मारूया सूर्यवंशी वहिनीशी. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? विशाखा राजेश सूर्यवंशी. माहेर कुठलं? जळगाव जिल्ह्यातलं भडगाव. जळगाव आहे. बहिणाबाईंचं गाव हो. नाही का? बर. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? राजेश धोंडीराम सूर्यवंशी. काय करता आपण? मी एक पब्लिकेशन कंपनी आहे, त्याचं मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे नाशिक जिल्ह्यासाठी. बर. मग मार्केटिंग करता करता जळगावला गेले आणि तिकडं काही पाहणं झालं का? हां, बेसिकली आमचं लव्ह मॅरेजच आहे. लव्ह मॅरेज आहे का? लव्ह मॅरेज आहे. ओहो. म्हणजे तिला मी एका लग्नामध्ये बघितलं होतं. हां. त्याच्यानंतर मग काही दिवस फोनवर बोलणं झालं आणि मग एक दिवस मी डायरेक्ट पवन एक्सप्रेस पकडून तिला प्रपोज केलं. हे पवन एक्सप्रेस पकडून लग्नामध्ये बघितलं. नाव घ्या आधी. जेवणात आहे जिलबी आणि मठ्ठा, विशाखाचं नाव घेतो सूर्यवंशींचा पठ्ठा. वहिनी नाव घ्या. 2 शिंपले 1 मोती, 2 वाती 1 ज्योती, राजेशराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. आता गुजगोष्टी उभाळे वहिनींशी. नमस्कार वहिनी. नमस्कार. काय संपूर्ण नाव? सुधा योगेश उभाळे. सुधा वहिनी. बर. कुठल्या तुम्ही? मी नाशिकचं. आता लग्न झाल्यावरती अगोदर माझं माहेर बदलापूरचं. काय करता आणि आपण? मी हाऊसवाईफ आहे आणि मी ब्युटिशियन आहे. नमस्कार दादा. काय नाव आपलं? माझं योगेश जगन्नाथ उभा. काय करता आपण? मी शेफ आहे आणि अमेरिकेमध्ये क्रूज लाईनबरोबर काम करतो आहे. बर. नाव घ्या. हिरवा शालू, हिरवा चुडा, त्यावर मुंडाळ्यांचा साज. होम मिनिस्टरमध्ये योगेश रावांची नववधू झाले आज. दादा नाव घ्या. नाशिकचे द्राक्षे, नागपूरचे संत्रे,
साता जन्मासाठी सुद्धा माझी गृहमंत्री. 7 जन्मासाठी. आता यानंतर आपण पहिल्या फेरीला सुरुवात करणार आहोत. आपली फेरी कुंडली. कसं काय वाटतं आता लग्नानंतर काही बदल वाटतात? हो भरपूर बदल होतो ना. आपण आई वडिलांकडे असतो नेहमी लग्न अगोदर आणि आपल्या सवयी वगैरे सर्व वेगळे असतात. इकडे येऊन सर्व चेंज होतो, ॲडजस्टमेंट करतो. बरोबर. आणि माझे सासरकडचे पण अतिशय व्यवस्थित ते सर्व समजून घेतात, समजून सांगतात. तसंच असायला हवं. ॲडजस्ट करायला जास्त त्रास नाही झाला. त्रास नाही झाला ना? नाही. 3 प्रश्न. पहिला प्रश्न, अल्बमच्या मुखपृष्ठावर किती पणत्या दाखवल्या आहेत? 2. 2 हे उत्तर बरोबर आहे. 10 गुण मिळत आहेत. बर. प्रश्न दुसरा, मिस्टरांची उंची किती? 5-2. 5-2 हे उत्तर बरोबर आहे, पण तुम्हाला वेळ लागला खूप. प्रश्न क्रमांक 3, नीट ऐका. तुमच्या नवऱ्याच्या सासूच्या नातीचा मामा तुमचा कोण? माझे मिस्टर. मग नातीचा मामा म्हटल्यावर हो, पण उत्तर बरोबरच आहे, मग मी कुठे नाही म्हणतोय. हा. तुम्हाला लॅब टेक्निशियन व्हायचंय का बरं? मला म्हणजे सायन्स फील्डमध्ये प्रचंड आवडतं रस आहे. आणि त्यात म्हणजे मेडिकल फील्ड. हम्म. आणि मग मला डॉक्टर व्हायचं ॲक्च्युली, पण नशिबाने नंबर नाही लागला तिकडे, म्हणून मी पॅरामेडिकलला गेले आणि प्रॅक्टिस वगैरे मी चांगली केली 3 वर्ष. त्यामुळे मला प्रचंड आवड आहे त्या फील्डमध्ये. डॉक्टर व्हायचं होतं पण तसं होत आलं नाही. पण हरकत नाही, हे न गोळ्या देत जा मधून मधून. पहिला प्रश्न, अल्बमच्या पहिल्याच पानावर तुम्हा दोघांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. त्यावर कोणती ओळ लिहिलेली आहे? मेड फॉर इच अदर. मॅड फॉर इच अदर. मेड फॉर. मेड फॉर इच अदर उत्तर बरोबर आहे. 10 गुण मिळत आहेत. मिस्टरांच्या अत्यंत खास मित्राचे नाव काय? तुषार मिसाळ. उत्तर बरोबर आहे. आणखी 10 गुण मिळत आहेत. तिसरा प्रश्न नीट आहे का? तुमच्या नवऱ्याच्या मामाच्या बहिणीचा नवरा तुमचा कोण? सासरे बुवा. उत्तर बरोबर आहे. आणखी 10 गुण मिळत आहेत. आणि 3ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली, त्यामुळे आणखी 6 बोनस गुण मिळत आहेत आणि 36 गुण जुळलेले आहेत. वा. यानंतर आपण बोलणार आहोत उभाळे वहिनीशी. नमस्कार वहिनी. नमस्कार. लग्न होऊन किती दिवस झाले? 14 मेला लग्न झालं आमचं. बर. म्हणजे 5 महिने. लग्नानंतर ते लग्नासाठी आले होते ते अजून इथेच आहे? हां, इथेच आहे. दिवाळीनंतर जाणार आहेत. असं कसं बरं एवढे महिने सुट्टी मिळते? जरा लॉंग सुट्टी काढली होती. लॉंग सुट्टी काढली होती. पण मग आता एकटे जर गेला तर तिथं काम नाही करू शकणार बरं का? तुम्ही तिकडं काम नाही करू शकणार, या इकडं काम नाही करू शकणार. हो, पण आम्हाला क्रूज लाईन बरोबर फॅमिली अलाउड नसते. फॅमिली अलाउड नाही का बरं? कंपनी रूल. कंपनी रूल. अरे बापरे. आणि मग जाणार ते मग परत कधी येणार? आमचं 8 ते 9 महिन्याचं टूर असतं. काय होय. आता प्रश्नांकडे बोलूया. प्रश्न क्रमांक 1, अल्बम मध्ये तुमच्या दोघांचा जेवतानाचा फोटो आहे. त्या ताटात किती पुऱ्या दाखवल्या आहेत? 4. 4. उत्तर अगदी चुकलेलं आहे. 2 पुऱ्या आहेत, त्यामुळे गुण मिळणार नाहीत. प्रश्न दुसरा, मिस्टर अमेरिकेत पहिल्यांदा किती साली गेले होते? 2006. 2006. उत्तर बरोबर आहे. 10 गुण मिळत आहेत. प्रश्न क्रमांक 3 नीट आहे का? तुमच्या आईच्या जावयाच्या भावाचा भाऊ तुमचा कोण? भावाचा दीर माझा. नाही, भावाचा माझा नवरा. दीर आणि नवरा अशी दोन्ही उत्तर वहिनीने दिली. आम्ही ग्राह्य कुठलं मानायचं? नवरा. नवराच ग्राह्य मानायचा. हरकत नाही, पण दोन्हीही उत्तरं बरोबरच आहेत. 10 गुण मिळत आहे. या फेरीच्या शेवटी पाटील वहिनींना 20 गुण मिळालेले आहेत. उभाळे वहिनींना सुद्धा 20 गुण मिळालेले आहेत. आणि सूर्यवंशी वहिनी 36 गुणांनी सगळ्यात पुढे आहेत. यानंतर आपण खेळणार आहोत आपली पुढची फेरी, जिचं नाव आहे लगीन घाई. लगीन घाई. वहिनींनी काय करायचंय? पाटावर बसायचंय. तिथे 4 हंडे ठेवण्यात आलेले आहेत.
नातेवाईकांनी एक एक हांडा घ्यायचा आहे, वहिनींच्या डोक्यावर ठेवायचा आहे. चारही हांड्यांना घेऊन वहिनींनी इथे यायचंय. ती कसरत सांभाळता सांभाळता हांडे पडू द्यायचे नाहीत आणि हंडे न पडू देता वहिनींनी ते कलशावर ठेवायचे आहेत. हंडे जर मध्ये पडले तर सगळे हंडे उचलून पुन्हा नातेवाईकांनी तिथे न्यायचे, वहिनींनी पुन्हा बसायचे आणि पुन्हा ती कसरत करत इथे हंडे आणायचे. ज्या वहिनी सर्वप्रथम हंडे पडू न देता या कलशावर ठेवतील त्या वहिनी पहिल्या क्रमांकावर असतील. पहिल्या क्रमांकाला 1000, दुसऱ्या क्रमांकाला 750 आणि तिसऱ्या क्रमांकाला 500 गुण मिळतील. वहिनी तुमची वेळ सुरू होते आता. पाहिलं तुम्ही, याच्यामध्ये काही पाणी नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे गावाकडे ज्या बायका असतात त्या कशा घेऊन जात असतील नाही का पाणी. अर्थात त्यांना ते करावंच लागतं, कारण आपल्याकडे अजूनही स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतरही गावागावात पाणी पोचलेलं नाही. काय करणार, नळ पोचलेलं नाही. असो, पण गंमत अशी याच्यात काही नसताना सुद्धा तो बॅलन्स वहिनींना जमत नव्हता. सूर्यवंशी वहिनींनी एकदा हांडी घेतली आणि ती हांडी घेऊन बरोबर त्यांनी ठेवली आणि असं करून सूर्यवंशी वहिनींचा पहिला नंबर आलेला आहे. त्यांना 1000 गुण मिळत आहेत. तुमचा दुसरा क्रमांक आलेला आहे, तुम्हाला मिळत आहेत 750 गुण. आणि खरं तर उभाळे वहिनींनी काहीतरी तरी इथे निदान ते हंडी घेऊन इथपर्यंत तरी यायला हवं होतं, पण त्यांनी ते केलंच नसल्यामुळे त्यांना आपोआपच या पहिल्या या दुसऱ्या म्हणून त्या तिसऱ्या ठरलेल्या आहेत. त्यांना मिळाले आहेत 500 गुण. त्यामुळे आता पाटील वहिनींची गुणांची बेरीज होते 770 गुण. उभाळे वहिनींची गुणांची बेरीज होते 520 गुण आणि सूर्यवंशी वहिनींची बेरीज होते गुणांची 1036 गुण. त्या सगळ्यात पुढे आहेत आत्ता तरी. सप्तपदी. आता खेळ काय आहे, वहिनी एका पाटावर उभ्या आहेत. पुढ्यात हेअर ऑइलच्या काही बाटल्या ठेवलेल्या आहेत. वहिनींच्या हातात एक ताट आहे. वहिनींनी पाटावर उभं राहून बाटली घ्यायची आणि ते ताटात ठेवायची आहे. ती खाली पडू न देता सरळ ठेवायची बाटली. त्यानंतर मिस्टरांनी काय करायचं, मागे उभे असलेले मिस्टर, त्यांनी त्यांच्याकडे जो पाट आहे तो पुढे येऊन ठेवायचा. बाटलीच्या जागी जी बाटली उचलली त्या जागी पाट ठेवायचा. वहिनींनी त्या पाटावर उभं राहायचंय आणि मग पुढची बाटली उचलायची आहे. मग मिस्टरांनी मागचा पाट पुन्हा पुढे ठेवायचा आहे, वहिनींनी त्यावर यायचंय आणि मग पुढची बाटली उचलायची आहे. अशा त्या बाटल्या उचलून त्या बाटल्या सरळच राहिल्या पाहिजे त्या ताटात आणि मग ते ताट या कलशावर येऊन ठेवायचं आहे. ज्या वहिनी सर्वात आधी हा खेळ पूर्ण करतील त्यांना 1000 गुण, मग 750 आणि 500 असा गुणानुक्रम 1, 2, 3. पाहूया कुठल्या वहिनींना किती काय जमतंय ते, कारण या खेळानंतरच ठरणार आहे नाशिक केंद्रावरून नववधू नंबर 1च्या उपांत्य फेरीमध्ये कुठल्या वहिनी जाणार आहेत. तर वहिनी तुमची वेळ सुरू होते आता.
खरं तर उभाळे वहिनींनी हा खेळ सर्वात आधी पूर्ण केला, त्यानंतर पाटील वहिनींनी, आणि सूर्यवंशी वहिनींना 2-3दा बाटल्या पडल्यामुळे ते जमलं नाही आणि मग वहिनी जरासं नाराज झाल्या माझ्यावर. तर कुठल्या वहिनी गेलेल्या आहेत उपांत्य फेरीत आपल्याला कळेल. पाटील वहिनींना पहिल्या फेरीत 20 गुण मिळाले, दुसऱ्या फेरीत 750, तिसऱ्याही फेरीत 750, त्यामुळे त्यांच्या गुणांची बेरीज आहे 1520. सूर्यवंशी वहिनींना पहिल्या फेरीमध्ये 36 गुण मिळाले, नंतर 1000 आणि मग 500, त्यांच्या गुणांची बेरीज आहे 1536. उभाळे वहिनींना पहिल्या फेरीमध्ये 20 गुण, नंतर 500, नंतर 1000, 1520 त्यांची सुद्धा बेरीज, म्हणजे फक्त पहिल्या फेरीत 3ही उत्तरं बरोबर दिल्यामुळे सूर्यवंशी वहिनी उपांत्य फेरीमध्ये जात आहेत. तुम्हाला जी मराठीतर्फे एक सोन्याचं नाणं आणि मिस्टरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या नववधूला हसऱ्या शुभेच्छा द्यायच्यात बाशिंग बांधून. आंखों से वार कर दे